तर अतिवृष्टीमुळे यंदा हळदीच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे। त्यातच इराण इस्रायल युद्ध लांबल्यामुळे हळदीची निर्यात ठप्प झाली आहे। त्यामुळे प्रति क्विंटल 16,000 विकली जाणारी हळद आता 14,000 रुपयांवर घसरली आहे। सांगलीनंतर हळदीची मोठी बाजारपेठ म्हणून नांदेडची ओळख आहे। शेजारच्या हिंगोली जिल्ह्यातून देखील रोज शेकडो शेतकरी इथं हळद विक्रीसाठी येत असतात। मात्र युद्धामुळे सध्या हळदीला उठाव नाहीये, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। बंद असल्यामुळे गेल्या वर्षी एक्सपोर्ट बंद असल्यामुळे 2 ते 2,500 रुपये बाजार तुटलेले आहेत। जे पूर्ण कंटेनर आपले तिथं पोर्टला थांबलेले असल्यामुळे बाजार मंद आहे आणि हळद गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कमी निघत आहे। गेल्या वर्षी 25-30 क्विंटल ॲव्हरेज होतं, यावर्षी 10 ते 15 क्विंटल शेतकऱ्याला ॲव्हरेज आहे। त्याच्यामुळे सगळीकडून नुकसान होत आहे शेतकऱ्याचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।